आज बनवूया मूग दाल कटलेट। त्यासाठी मूग भिजू घातलेले होते, ते 4 मिरच्या टाकून मिक्सरमधून बारीक करून घेऊया। ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामुळे नंतर मुगाची डाळ ही मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून आता हे पण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता हे जे मिश्रण आहे हे पण बारीक झालेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट, एक कांदा बारीक चिरलेला व गाजर, रताळं एक उकळलेलं, तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ व कस्तुरी मेथी, लिंबू, हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे, एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि थोडं बाइंडिंगसाठी बेसन 1 चम्मच घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता बघू शकता किती छान कटलेट तयार होत आहे। हे कटलेट आता छान सगळे बनवून घेऊया, छान गोल गोल तयार करून घेऊया। त्यानंतर एक कढईमध्ये थोडं तेल टाकून हे कटलेट सगळे वाफवून घेऊया। आता हे छान वाफवल्या जातात आणि आतमधून पण छान शिजल्या जातात आणि याला जास्त ऑइलची पण गरज नसते। त्यामुळे वेट लॉससाठी हे कटलेट खूपच छान असते। तर हे सगळे कटलेट वाफत आहे, परतून घ्यायचे। तर हे कटलेट तयार आहे, बघू शकता छान आतमध्ये पण शिजल्या गेलेले आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि